सर्व गावकरी मंडळी, त्याचप्रमाणे बाहेरून आलेले संत मंडळी, या सर्वांना माझा नमस्कार असो. सज्जनांनो, आपल्या परंपरेमध्ये गोपाल काल्याला फार मोठा मान आहे आणि ती परंपरा खेड्यापासून तर शहरापर्यंत आपण भारत देशामध्ये ही परंपरा चालवतच आलो. या काल्याला एवढं महत्व दिलेलं आहे की एक जरी आपण काल्याचा खाल्ला, दाना खाल्ला काल्याचा, तरी फार मोठा पुण्य समजल्या जाते, पुण्य समजल्या जाते. एवढंच नव्हे तर आपण तर तो खातेच, पण तो दाना घरी घेऊन जाते, गावातही घेऊन जाते. घरच्या लोकांना वाटते, गावातल्या लोकांना देते काला हो, गावला काला हो, गावला काला हो. पहा, म्हणजे एवढा मोठा परंपरेला स्थान तर आहे, पण गोपाल काल्याला एवढं महत्व आहे. तर हा काला करण्याची परंपरा त्यांनी का केली असं, पण आपण करून राहिलो गड्या, आम्ही करून नाही राहिलो. काला करणारे कोण काला करत आहे? हा काल्याची ही परंपरा द्वापार युगामध्ये गोपाल कृष्णाने निर्माण केली. गाय राखणारे पोरं घेऊन याला संगडी म्हणून नाव दिलं, त्याला गोपाळ म्हणून नाव देण्यात आलं. आणि त्यांच्यामध्ये राहून भगवान गोपाल कृष्णाने हा काला करायचा. तो काला कसा करायचा? गडे हो, प्रत्येकाने आपापल्या घरची भाजी, भाकर, भात जे काही शिजला असेल तो तुम्ही घेऊन या. ते प्रत्येकाने आणायचे. माझ्या घरचा कसा, कोणाच्या घरचा कसा, कोणाच्या घरचा एक साधा कधी खात नाही. आणि तो मिसळून त्याला आपण काला म्हणतो. एवढा एका ठिकाणी मिसळवला का त्याला झाला काला. आणि तो काला एकमेकांच्या तोंडी देवा. अशा प्रकारे ही परंपरा आणि तीच परंपरा आताही चालू आहे गडे. म्हणून या ठिकाणी नव्याने काही आपण सांगणार नाही, पण ही परंपरा संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर ती तुम्ही कोणत्या पद्धतीने ती परंपरा चालवा, तो काला तुम्ही कसे करा, तर त्यांनी लिहून ठेवला आहे. ते आता आपण महिला मंडळींना सांगून सांगून आम्ही थकलो. या काल्याबद्दल तुम्ही हा रस्ता बंद केला. हा काला आम्ही सकाळपासून ज्या गोष्टीसाठी राबवून राहिलो तेच गोष्टी पुन्हा पुन्हा करून राहिलो. किती इंद्रियाची एकाग्रता, इंद्रियाची एकाग्रता, नकाला करावा
कसे कराल तुम्ही त्याला तर इंद्रियाची एकाग्रता. आता इंद्रिय काही एक होऊ शकत नाही, कारण 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिये. कानाचा विषय हा शब्द ऐकण्याचा, डोळ्याचा विषय पाहण्याचा, नाकाचा विषय सुगंध घेण्याचा, हाताचा कर्म देणे घेण्याचा, पायाचा कर्म चालण्याचा, उदरद्वाराचा मलविसर्जन करण्याचा आणि लघवीचा मूत्र फेकण्याचा. जिभेचा रसना, त्वचेचा स्पर्श. तर हे 10 इंद्रिये आपापल्या विषयाकडे वळणारे आहेत. ते एकाचे काम एक नाही करत. काय चवीचा काम डोळ्याला तुम्ही सांग म्हणलं तर तो नाही सांगणार. किती डोळ्यामध्ये साखर टाकलं तरी ते चवी नाही सांगणार. पण जिभेवर ठेवलं तर चवी सांगल्याशिवाय राहणार. तसंच डोळ्याचं सुद्धा काम आहे. डोळा हा पाहण्याचं काम करते, त्याला ऐकण्याचं काम त्याला म्हणाल तर तो नाही करू शकत. म्हणजे प्रत्येकाकडे प्रत्येक विषय ठेवले आहेत. मग याचा एकीकरण होईल का? आणि एकीकरण झाल्याशिवाय काला काही करता येणार नाही. शब्दाला तुम्ही कितीही बोलला, कारण शब्द हा विषय आहे आणि विषय हा विषयाकडे जाणार आहे. काला नाही होणार. म्हणून संत महात्म्यांनी एकच सांगितलं, काला कसा करा तर असा करा. कारण एकीकरण झाला पाहिजे या इंद्रियाचा. झाल्याशिवाय काला काय खाता येणार. म्हणून संत महात्म्यांनी काला करण्यासाठी रीत सांगितली, पद्धत सांगितली, कसे करा म्हणून. तर पहिल्यांदा इंद्रियाची एकाग्रता करावची आहे. कसं करावं लागेल? पहिल्यांदा मनाला धरावा लागेल. मनाला, कारण हे सगळे जण 10 हे मनाच्या स्वाधीन आहेत. मनाच्या स्वाधीन. मन हा त्याचा प्रेरक आहे. मन हा त्याचा चालक आहे. तो इकडे चल तिकडे चल, हे आहे ते आहे. एखादा गाणं असला तर तो मस्त गाणं मन ठेवून आहे. एखादा चांगल्या भाजीगिरीचा चवीचा झाला तर तो मन हा 10 इंद्रियाच्या ठिकाणी मन सगळा स्वाद घेणार आहे. ते सगळ्या मनाकडे गोष्टी आहेत. म्हणून मनाला बलवान म्हटलं आहे, मनाला भूतही म्हटलं आहे. एक तर असं म्हटलं आहे, मनाची पाठींदे गावला, मनाची पाठींदे या मनाच्या विरोधात जर तुम्ही जातो म्हणलं तर जाताही नाहीये. मन म्हणते भक्तीकडे जाऊ, चांगल्या ठिकाणी मन नाही येत ना. वाईटाकडे मन लवकर जाते आणि चांगल्याकडे म्हणल्या नाही तर मन काही जात. मग मन काही हातात येत आणि मनमुंडा बा मनमुंडा
समजवता येतपर्यंत आपण येऊन गेलो या काळापर्यंत. तरी तो मना तुला समजवो कोण्या परी, हे मना तुला समजवो कोण्या करावलं लावते. कोणी मारामाऱ्या, कोणी झगडे, कोणी भांडणं, कोणी चोऱ्या, कोणी डाकेबाजी, कोणाची निंदा, हे सगळे मनापासून जे चालू आहे. म्हणून या मनाला एक तो भूतही म्हटला. हो, आणि एक मन असं आहे तत्व याच्याशिवाय काहीच नाही करता या शरीरामध्ये, काही नाही करताय. म्हणून आपण काय म्हणतो, नाही का माझा मन दुखते जागे, असा हा मन आहे. सगळ्याच्या ठिकाणी मन आहे. म्हणून सज्जनानो, या मनाला एवढा दुर्घट मन आहे. या मनाला समजवता समजवता रामदास स्वामी खपला. नको नको मना बंसु माया जळे, अनाकाळ आले जवळे घातावया, आले जवळे घातावया. आराध्या मुली पडेवा देवा, सोडवे ना देवा, सोडवे ना बंधू पाठची बहीण, सेजची गाणी सोडविना राजा देशीचा आणि कसोय रे भले भले. मना सज्जना भक्ती बंदे जावे, तरी श्री हरे भाविजे जनी निंदते सर्व सोडून घ्यावे, जनी निंदते सर्व सोडून घ्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणून याला गणाधीश ईश सर्वात गुणांचा म्हटला. गणाचा धीश म्हणजे मालक हा मन. आणि या मनाला धरावचा तर कसा धरावा, गोष्ट मोठा मनाला धरावा. मन म्हणजे काय, आता हात पाय राहिले तर धरता तरी आला असता, काय दिसता तर धरता तरी आला असता. तो कसा हेही नाही सांगता येईल. वारा भाई वारा कसा आहे, तो मन कसा आहे, कसा आहे का बापा. त्याला रंगना रूप, त्याला आकार ना निराकार, व्यक्त ना अव्यक्त. कसा मन आहे, त्याला हात ना पाय, कान ना, कसा मन आहे. आणि या मनाला तुम्ही धरतो म्हणाला कशी धा पाहू बरा म्हणे. मन कसा आहे तर हे इतक्यामध्ये सहज आला, त्यांना असा चांगला आहे का वाईट आहे तसं पाहला. तो ते माशी येऊन बसली त्या सहजावर. माशी बसल्यावर जवळच तिजगुर होता, त्याला शिंकडी म्हणतात, ते येऊन खावा लागली. चुबुक चुबुक. इतक्यामध्ये एक मांजर आली. तिला त्या मांजरीला त्या तिजगुरावर शिंकडीवर झडप घातली. आता इतक्यामध्ये एक कुत्रा होता एका दुकानदाराचा, गिरायकाचा. तो सोबत आला होता त्या दुकानावर. त्याला पाहिलं ना, तो त्याच्यावर धावला. आता तो कुत्रा धावला तर त्या घरवाल्याच्या बिलूला मारून टाकलं. आता ते बिलू तर मेली, तर तुझ्या कुत्र्यानं माझ्या बिलूला मारलं म्हणून त्याला धरलं घंटा. त्या कुत्र्याला मारावा, तो मारावा लागला. आता हा कुत्र्याला मारते का, माझा कुत्रा मारते म्हणलं, आणि त्या गिरायकानं त्याने दंडा धरलं. ते तर कुत्रा अलगच राहिला, पण ह्या दोघांची दंड्यानं मारापिटी झाली.
कशी झाली मनाची गोष्ट. असं हा आहे मन, आणि त्या मनाला तुम्ही धरतो म्हणाल तर कसा धरा एवढा आहे. त्या मनाला तुम्ही शहाणपणा सांगू शकाल बरोबर. मन तुम्हाला शहाणा करताल, शहाणा तो धनी मनाला समजावता येईल. कारण हे सगळी मनाचीच कर्तुक आहे. हा जग निर्माण करण्याचं कारण मनाचाच आहे. बुद्धी निर्माण करण्याचं काम हा मनाचाच आहे. हे सगळं विश्वरचना मनाचीच आहे. हे माया रचना मनाचीच आहे. मनात नाही ते काहीच नाही करता येत. कारण कल्पना आहे ना मनाजवळ. मनाची पत्नी कल्पना आहे ना, दोघांची जोड आहे. मन कल्पनेचे होते संगम, बुद्धी तत्वाचा होतो जन्म. म्हणून सज्जनानो, हा मन शहाणा करण्यासाठी तुम्ही काय कराल तर तुम्हाला थोडासा संत वचनाचा आधार घ्यावा लागेल. संत काय म्हणतात त्याचा अर्थ तुम्हाला समजावून घ्यावा लागेल. हा शहाणपणा संत महात्म्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. म्हणून ग्रंथाचा वाचन जरूर केला पाहिजे. संतांची संगत जरूर केला पाहिजे. फार काय बोलो ज्ञानी तुम्ही संत महात्म्यांनी. काला म्हणजे काय आणि या काल्याचा आपल्याला अर्थ समजून घेणे आहे. काला कशाला म्हणतात तर लाया पोयाला काला म्हणतात. एवढाच आपण अर्थ मी लाया पोया खाल्ला का काला झाला. सज्जनानो, जर तसा राहिला असता लाया पोयाचा काला तर संत महात्मे काल्याबद्दल तेवढ्या अर्थाने बोलल्याचे नसते. काला कसे खाल तुम्ही, जेपर्यंत तो काला म्हणजे काय याचा अर्थ जर समजला नाही तर काला काय खाता येणार. तर यासाठी हा काला कोणाचा हा अगोदर पाहावा लागेल. काला कोणाचा हा काही तुमचाही नाही ना आणि आमचाही नाही. आणि आम्ही काला करणारे होतो कोण. हा काला आहे हरीचा, हा काला आहे गोपाल कृष्णाचा.
महात्मे म्हणतात हा काला कोणाचा? अरे अरे वैदवा कोया हातर भोंगड सोडका कोया शिरोरेचा आपल्या पूर्वजांनी असं त्याचा अर्थ आपल्या पूर्वजांनी काला कसे कराल कसे खाल याविषयी त्यांनी हातर भोंगड्या म्हणजे पुराण बनवून ठेवलेले आहेत. जिकडे तिकडे पुराण ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शब्द ठेवलेले आहेत ज्याला अक्षर आपण म्हणू. आणि अक्षरामध्ये गाठोड्या बांधलेल्या आहेत. अक्षराच्या गाठोड्या ह्या बांधलेल्या आहेत आणि ह्या गाठोड्या सोडल्याशिवाय काला काही माता येणार. आता ह्या गाठोड्या बांधलेल्या कसे सोडाल बा? आता त्या गाठोड्यामध्ये काय आहे ना काय नाही ते कोण सांगता येते? संत महात्मे म्हणतात गठडे बोलच जो बंजारा
कशाची? शब्दाची. कशाची? अक्षराची. आणि सोड गाठोड्या अरे वैद वाकोड्या. या शब्दाला वाकोड्या म्हटलं आहे ना, याची गाठोडी बांधलेली आहे म्हणून शब्द उमजला. शब्द उमजला नाही तर एखाद्याने शिव्या दिल्या तर तुम्हाला लागतील का? आता आपल्या मराठी शब्द असल्यामुळे घोटडीच्या म्हणलं तरी लागतील, अरे म्हणलं तरी लागतील, मराठी नाही शब्द. पण एखाद्याला समजा आंध्रकडचा आला त्याला आम्हाला काही शिवा दिलं तरी आम्हाला काय लागावं नाही, कारण समजच नाही ना. त्याही शिवा दिलं त्यालाही नाही लागत. समजला पाहिजे ना. आता जे शब्द समजतात त्याचा राग येते, त्याचा उत्तर एकमेकाला देता येते. पण जे शब्द समजत नाही त्याचा उत्तरच नसतं आपल्याला. म्हणून संत महात्म्यांनी हे गटाने तुम्ही कशी सोडा, कायची बांधली असं कोण जाणे. काय आता तुमची दोरीगिरीची गटोडी नाही, अशा काही गटोड्या बांधलेल्या आहेत. नाही गटडी म्हणते फुलाची एक गटोडी आहे, सुसमाची एक गटोडी आहे, कारणाची एक गटोडी आहे, महाकारणाची एक गटोडी आहे, कारणाची एक गटोडी आहे. अशा गटोड्यावर गटोड्या बांधलेल्या आहेत. कदाचित एक गटोडी सोडा मग दुसरी गटोडी एक कशी सोडा. तर मंडळी हे अक्षर समजण्यासाठी आपल्याला संताकडे जावं लागेल, कारण संताशिवाय हे गटोडी काही सोडता येणार. एकदा गोकुळामध्ये गोपाल कृष्ण पोरायला धरून खोड्या करायच्या. कोणाचे ती मळके फोडायचे, कोणाच्या दाई सोडून देवाच्या, कोणाचे पोरच उचलून नेवाचे, कोणाचे पायच बांधून ठेवायचे रात्रीच्या वेळी, कोणाला गुणबुद्ध्याच लावायच्या. असा त्याचा धंदा होता. पोळ्या करणे म्हणजे हा कृष्णाचा पोळ्याचा धंदा होता. एक दिवस का गवळणीच्या घरी गेला, गवळीने पाहून टाकलं. पाय म्हणजे आता चोऱ्या करावं लागला. खबरदार म्हणते तू माझ्या घरच्या चोरी केलास ना तर तुलक या खांबाला नाही बांधून ठेवीन तर तुझ्या आईकडे घेऊन जाईल. कृष्ण म्हणाला बरं बरं म्हणते, मीही तुला पाहून टाकेन. तू का करतेस तर मीही तुला पाहून टाकेन म्हणजे. तर त्या दिवसापासून ते गवळण आपला गोरस जपूनच ठेवत होती. त्या गोरसाकडे लक्ष लावूनच होती. केव्हा केव्हा येते ना, केव्हा केव्हा धरेन, केव्हा केव्हा येते ना, केव्हा केव्हा धरेन. एक दिवस ते काट खोपेमध्ये होते दोघे नवरा बायको रात्री अर्ध्या रात्रीच्या वेळी वाद केला आणि त्याने त्याची दाढी होती नवऱ्याला आणि बायकोची बेणी होती त्याची गाठ पाडली. निघून चालला गेला. पाठ झाली. गवळण धंद्या कामासाठी उठली. गाई वाज्यातून उठली. चटकन जाऊन घरामध्ये त्या नवऱ्याला धसका लागला जोराला. हे म्हणजे माझी दाढी काऊन ओळखतेस? हे म्हणजे तुझ माझी दाढी ओळखून राहिलास म्हणजे तो ओळखते आपल्याकडे ना ते ओळखते आपल्याकडे. सोड म्हणतो तो, सोड म्हणतो तो जात काय कोणाशी एकमेकाकडे ओळखून राहिले. तो म्हणते तुला सोड
ते म्हणते रात्री वेळ होती ते घाटपणा पाळलं तू म्हणते तू पाळलीस तू म्हणते तू पाळलीस काय एकमेकाचा म्हणून ते ना दोघे उठले आणि लाईट लावला अरे तिथे गाठ पडली आहे म्हणून ते गाठ सोडावासाठी लागले पण गाठ काही दिवस निघाला लोक रस्त्याने जाणं येणं करू लागले पण गाठ काही म्हणून आता कसा करून म्हणते गाठ तर सुटून नाही राहिली आता आपण सुरी घेऊ आणि सुरीना कापू आता सुरी कापावला जाते तर सुरी काही चालेना आणि गाठ काही सुटेना ते ती प्रयत्न करून करून थकले आता कसा करून कल्पना आली दिवा होता अग्नीवर लावला अग्नीला लावला तर ते अग्नी नाही जळ अशी गाठ पाडली होती अग्नीने मोठा विचार आला लोकांना काकड गाठ नाही सुटली का एकमेकाचे काम धंदे कसं गावाचा आहे तर दोन धुवाचा आहे तर कसा करा दूध धुवाचा आहे तर गाठ काही सुटेला आता उपाय नाही म्हणून रस्त्यावर आले का झाला गाठ पडली कशी पडली म्हणून लोक तर्क करावं लागले तर्का तर्की ब्रह्माधिका न सांपडे ऐसे ते दुर्लभची असे सोडावं लागले लोक येऊ सोडतात प्रयत्न करतात पण लोकांना काय ते गाठ सगळे गावातील लोक जमा झाले का झाला गाठ कोणा पाडली असं कशी रे गाठ झाली कशी रे गाठ झाली गाठ बाई पण अशी सुटे ना आला कृष्णा तू तरी सोडून दे ना बाबा बरं म्हणते मी सोडून देतो पाहतो बरा म्हणते गाठ तर मला विचित्र वाटून राहिली गड्या म्हणते हे गाठ मोठी चमत्कारी हे गाठ काही मलाही नाही सुट गड्या म्हणते मीही प्रयत्न करून पाहिलो पण गाठ काही सुटे मला असा समजून वाटला म्हणजे हा कोणत्या तरी संताचा कोप होय कोणत्या तरी साधूचा कोप आहे तू कोणाला काही म्हणले होतीस का कोणाला काही शिव्या दिली होतीस का आता बिचारीला शिवाच नाही दिलं कोणाला काहीच नाही म्हणलं तर कशी बंद मी म्हणलो म्हणून कोणाला नाही म्हणलो गड्या म्हणते पण कृष्णा तुला म्हणलो म्हणते तुला म्हणलो गड्या म्हणते मी कोणाला नाही म्हणलो म्हणते तेव्हा तुला कृष्णाची करुणा केली कृष्णा धावरे
बांधली म्हणून ते सोडल कोण कृष्णच सोड ज्याची गाठ तो सोडेल दुसरा कसा सोडेल ज्याची गला त्याला माहीत ज्याची गला ही संताची पदवी ज्याची पदवी त्याला हिदरान साधे ज्याची पदवी त्याला हिदरान साधे ज्याची पदवी त्याला हिदरान साधे हरीचा काला होतो आमचा तुमचा आणि हरी आल्याशिवाय गाठोडी काही सुटणार जेपर्यंत आपल्याला हरी म्हणजे कोण हे उमजणार नाही तेपर्यंत तुम्हाला अक्षरे काही उमजणार अक्षराची गाठोडी बांधलेली आहे प्रत्येक शब्दामध्ये गाठोडी बांधलेली आहे म्हणून त्यासाठी गाठोडी सोडण्यासाठी देवच पाहिजे. हे बाई गडबड करू नका. एका रस्त्यावर बसल्यानंतर गडबड करता का तुम्ही? हरी सर्व काही करी कुशल बहुपरी जयाची माया जयाची माया तुका म्हणे ते पाहिजे गबाळाचे भगवान काम नव्हे म्हणते. एक घोडा नवरा होता अचानक बाई होती घरी पोराला पाहण्यासाठी काही मंडळी आली. नवऱ्याला म्हणते कसं करा नंतर बाजाराला जा आणि भाजीपाला घेऊन या. नवरा म्हणते आणि भुल्लो गेलो तर तू मर्दासारखा असून म्हणजे तुला कळलंच ना हे बाई शहाणपणा सांगते ना भुललो गेलो तर तू का करशील म्हणजे बोल एवढं मोठं माणसामध्ये बाजारामध्ये भुलतेस का नाही ना भुललो गेलो तर भुलशील तर असा म्हणते मी चिंदी बांधून देतो पायाला तर अंगठ्याला तिला चिंदी बांधून दिला ना जा म्हणते पहिले घेऊन बघा. त्यांना बाजार गिजार केलं अचानक त्याचा लक्ष त्या अंगठ्याकडे गेला. ते चिंदी हरवली. मी भुललो मी भुललो मी भुललो मी भुललो मला दाखवा एवढ्या बाजारामध्ये फिरते. लोक पाहतच राहील असा काउंट करते बा असा काउंट करते. एवढ्या बाजारवर संध्याकाळ झाली तरी हा येत नाही. इकडे स्वयंपाकाची वेळ झाली ती बाई पाहून राहिली स्वयंपाकासाठी भाजीपाला. कोणीतरी दाखवा कोणीतरी दाखवा कोणीतरी दाखवा कोणीतरी दाखवा. मी भुललो त्या घरा शेजारचा अचानक आला. बाई म्हणजे तुझा नवरा तर तिकडे एवढ्या बाजारामध्ये फिरून राहिला नवऱ्याला लावून राहिला भुललो म्हणून खरोखर गेली. तिलाही नाही ओळखलं.
मी तुझी बायको आहे बायको आहे तो बायकोही नाही म्हटलं. पण तिला माहित होतं गड्या तिला चिंदी बांधून दिलं ना तिला आमच्याकडे घ्यायच्या चिंदी सुटली गड्या म्हणते पटणारे आपला पदर बांधून पटणारे बांधणार आमच्याला पाय पाय म्हणते आमच्याकडे पाय म्हणते आमच्याकडे पायला सापटलो सापटलो सापटलो. तुका म्हणे आम्हा थोरला झाला तुका म्हणे आम्हा थोरला हरीचा काला म्हणून पण मंडळी पहिल्यांदा हरीला ओळखा. हरी कोण? हरी म्हणजे देव आणि देव म्हणजे हरी. जेथपर्यंत तो देव ओळखणार नाही आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अनन्य भावे बसावे अखंड ध्यान धरावे त्या हरीचा काला कसे खा कारण खाण्याचा तरी कोण पाहिजे ना. आपल्याजवळ तोंडही नाही ना खाण्याचा हा देहाचा तोंड होणार. याला देहाचा तोंड म्हणतात. तोंड दोन प्रकारचे आहे एक अंतर्मुख आणि एक बाह्यमुख. त्याला कमल मुख राम भजन बोलिया एवढा प्रमाणात संत महात्म्याने लिहून ठेवला. हरिमुख कोणाच्या आठ दृष्टी असोदेना रचुनी म्हणून भोवती बैसवी भासेना हरिवदन पावया सर्व दृष्टी भुकेल्या हरिवदन पाहावया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून मंडला तो हरिमुख कोणाच्या दृष्टीच्या आड नाही आहे तुझ्या दृष्टी समोरच आहे. तो हरिमुख आपल्याला उमजला पाहिजे ना. आणि त्या मुखाने तुम्हाला काला खाता येईल गडे हो. तुम्ही मुखाने काही खातो म्हणलं तरी काला काही खाता येणार. म्हणून सोम नाम कवळ घेता सोम नाम कवळ कायसाठी आलो का? कहा गया तो? कहा
कहीने अब क्या लाया तो माया बाजाराशी आला माया बाजाराशी आला कशासाठी आलास कोणत्या कारणासाठी आलास कोण्या कारणाचे आला तुम्ही जेव्हा बाहेर निघाला आणि वस्तू ठेवली मोठे तेव्हा गमावली वस्तूचे कारण तेव्हा कोठेला वस्तू आहे किंवा असा ऐकत आहे त्याला त्याच्यासाठी काही प्रयत्न करावा लागेल त्यासाठी संताची संगत धरावी लागते बस तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ तुका म्हणे काला वैकुंठी तो लाव संताच्या संगती शिवाय तो काही आपल्याला भेटणार ही जे कुछ गोष्ट आहे संताच्या संगतीना उमटते गडे हो आणि तू ऐका काय सुगर उपाय तुझ्या कोणी सांगा माझा न लगे दंडना मुंडन ते साधनाची नाही आशा चंद्रभागे स्नान वंदे हरी समाधान चिंता वस्तू गुरु लगावे झटपट द्वार सममे बतावे कहे कबीरा मनोरा होई गुरुदेव माई पुरा देवती कुट शिगरी देवपुरीच्या मागरी अचा झडके कसे वाली चालवी तसे चालवी तसे सकाशी तुम्हाला ऐका तुमच्या जवळ आहे मंडळी आणि त्याची पैठाण करून घ्या त्याची ओळख करून घ्या त्याच्याशिवाय काला काही खाता येणार संतांची सुगत असल्याशिवाय काला काही उमटणार काला गोपाला
आम्हाला दिशा दाखवलीच आहे. कसे कराल तुम्ही पुढे, काय केलं पाहिजे. आता हा काल्याचा शेवटचा विषय आहे सज्जनांनो. शेवटच्या विषयामध्ये वेळ झालेली आहे आणि पुढे अजून महाप्रसादाची वेळ आहे. तर यासाठी आता तुम्ही सगळेजण जागेवर उभे व्हा, आपण शेवट करू.
राम बाबा